न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ऐन पावसाळ्यामुळे विद्यार्थ्यासह शेतकऱ्याची होणारी अडचण आणि प्रशासनाची दिरंगाई यावर तोडगा म्हणून गभालेपाडा खांड शिव पानंद गाव रस्ता पीडितांनी स्वखर्चाने केला तयार। विक्रमगड तालुक्यातील गभालेपाडा येथील ग्रामस्थांनी विक्रमगड शहर गभालेपाडा ते खांड गावाकडे जाणारा शिव पांदण रस्ता शासन निर्णयावर आधारित शासनाकडून मोजणी करून वर्षभर नूतनीकरण होण्याच्या प्रतीक्षेत होता, परंतु नगरपंचायत संबंधित प्रशासनकडून रस्ता बनवण्यास दिरंगाई झाल्याकारणाने पीडितांमध्ये असंतोष निर्माण झाला व पावसाळा तोंडावर आल्यामुळे विद्यार्थ्यास शेतकऱ्यांना होणारी अडचण यावर तोडगा म्हणून स्वखर्चाने रस्ता तयार करण्याचा निर्धार करत संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार करत हा रस्ता बनवण्यात आला आणि या रस्त्याची 7-12 उतार्यावर नोंद करण्याची मागणी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विक्रमगड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। विक्रमगड गभालेपाडा खांड गावाकडे जाणारा शिव पांदण रस्ता ग्रामस्थ पूर्वीपासून वापरत आहेत। पावसाळ्यात या रस्त्याने खांड गावातील 30 ते 40 मुले विक्रमगड शहरातील शाळेत जातात। रस्ता नोंद नसल्याने व ताबा नसल्याने अडचण होते। दिनांक 26 मे 2025 व 29 मे 2025 रोजी ग्रामपंचायत विक्रमगड यांस पत्राद्वारे कळवले होते। सदर शिव पांदण रस्त्याची अधिकृतपणे 7-12 इतर हक्कामध्ये नोंद करावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे। यासाठी गट नंबर 77, 78, 82, 79, 91, 97, 73, 72, 35, 32 या गटांमधून रस्ता जातो असे निवेदनात नमूद आहे। महाराष्ट्र शासन क्रमांक निर्णय गोखणी 49-0325 प्रक्र 90 क दिनांक 3 एप्रिल 2025 महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक जमीन 2025 प्रक्र 47 ज 1 दिनांक 13 मे 2025 या शासन निर्णयाचा दाखला देत ग्रामस्थांनी तातडीने नोंद करण्याची विनंती केली। नगरपंचायतकडून दिलेल्या माहितीनुसार सदर विषय न्यायालयीन प्रविष्ट असल्याने व कायदेशीर व तांत्रिक अडचणीमुळे निधी उपलब्ध करता आला नाही। न्यायालयीन निर्णयानंतरच या रस्त्याविषयीची पूर्तता करण्यात येईल। दरम्यान पीडित जनतेने आपल्या गरजेच्या हितासाठी स्वखर्चाने स्वकष्टाने हा रस्ता तयार केला आहे आणि त्याचे आज उद्घाटन करत वापरास सुरुवात केली आहे आणि नगरपंचायत, पोलीस प्रशासन, महसूल विभागाने नागरिकांनी केलेल्या श्रमदानाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे प्रत्यक्ष भेट देत विशेष आभार मानले। वार्ताहर आज न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। केलेला पाठपुरावा हा पहिल्यांदा आपण तिकडनं दिवेकरवाडीच्या इथनं रस्ता पाहत होतो किंवा त्यासाठी प्रयत्न केले, परंतु तिथं सुद्धा असंख्य अडचणी आल्या। आज या साईडनी सुद्धा जाण्या येण्याची अडचणच होती, परंतु या सगळ्यातून यादव सारख्या एक तरुणाने चांगला मार्ग काढला। त्याच्यासाठी रात्रंदिवस त्यांनी खर्च केला। अहो, तुम्हाला पटणार नाही, रात्री 12-12, 1-1 वाजता यादवचे मला फोन यायचे, बाकी सगळ्यांना पण जात असतील, उद्या हे परवा ते कसं काय करू। म्हणजे त्यांनी एवढा पाठपुरावा केला की त्याचं गुणगान करावं तेवढं थोडं आहे। मी आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने चंद्रकांत, मी सगळ्या आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्या यादवचा, तुमच्या सगळ्यांच्या वतीने यादवचा मला इथे सत्कार करावा अशी माझी स्वतःची इच्छा आणि तुमची सुद्धा असावी। बरोबर आहे ना? तर कोणाचं काय तर नाही ना? हा, मग यादवनी खरोखरच काम केलेला आपल्याला नावाजण्यासारखं आहे आणि त्यांनी काय कुठला पक्ष मला एवढं बोलू का? न्यूज 28 मराठीमध्ये आपण स्वागत आहे आणि आपण आता विक्रमगड शहरातील एका भागामध्ये आहोत आणि शिवपानंदच्या अंतर्गत हा रस्ता मंजूर झाला होता गभालेपाड्यासाठी विक्रमगड शहरापासून आणि त्यानंतर हा नगरपंचायतच्या अधिपत्यात गेला होता आणि नगरपंचायतच्या माध्यमातून ह्या रस्त्याचं नूतनीकरण होणार होतं, परंतु आज हे नूतनीकरण झालेलं नाही आणि गावकऱ्यांमध्ये थोडासा संतोष होतो, असंतोष असेल काय असेल, परंतु गावकरी संघटित झालेले आहेत आणि हे आदिवासी समाज हा संघटित होऊन आज त्यांनी हा रस्ता इथे स्वखर्चाने बनवलेला आहे। तर आपण जाणून घेऊया, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? 26/6/2025 म्हणजे ह्या गोष्टीला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। माननीय तहसीलदार यांनी आम्हाला निकाल दिला। भर पावसामध्ये आम्ही इथे लोखंडी पोल वगैरे रोवून घेतले माननीय तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे आणि 26/6/2025ला नगरपंचायतला स्वाधीन केला का याची देखभाल दुरुस्ती ही नगरपंचायतने केली पाहिजे।
पण आम्ही सातत्याने नगरपंचायतकडे फेरे मारले का बाबा तुमच्याकडे स्वाधीन केलेला आहे तर आम्हाला हा रस्ता तुम्ही बनवून द्या, कारण की आमच्या शेतकरी मुलं शिक्षक वर्ग यांचे खूप हाल होतात. आज 1 वर्ष झाला तरी यांनी काय निधीची काय मागणी केली नाही. आम्ही सातत्याने फेरे मारले. आज निधी येईल, उद्या येईल. गेले मार्च एप्रिल गेला, एप्रिलचे 25-20 तारीख आम्हाला सांगितली होती, तरी पण काही निधी आला नाही मागणी करून. त्यांनी केली असावी, पण एखादा त्यांच्याकडे जिल्हाधिकारी वगैरे कलेक्टरकडे त्यांच्या निधीची उपलब्ध झालेली नसेल. पण मग आम्ही एकत्र येऊन, जेव्हा गव्हालेपाड्यातली लोक एकत्र येऊन एक विचार केला का रस्ता तर आपला होणार नाही, त्रास आपल्याला होतो, तर वर्गणीतून करायचं का. तर त्यामुळे आम्ही सगळे एक विचाराने हा रस्ता एकत्र येऊन वर्गणीतून केलेला आहे, सहमताने लोकवर्गणीतून. या पुढचं हे कसं होणार आहे, तुमचं नियोजन काय असणार आहे? नाही, आता आमच्याकडे लोकवर्गणी जमा झालेली आहे, पण अजून खूप लोकांची वर्गणी येणं बाकी आहे. याच्यावर आमच्या मते अजून खडी टाकणं आम्हाला गरजेचं वाटते. पाऊस पडल्यानंतर, थोडे खड्डे पडल्यानंतर आम्हाला कुठे खड्डा पडेल याचा पण अंदाज येईल. त्यानंतर आम्ही याच्यावरती खडी टाकून आणि व्यवस्थित अजून करायचं आमचं पुढचं नियोजन आहे.